श्री दिर्बादेवी प्रसन्न. मी गणेश मामगाडी विवाह मंडळाचा संचालक. मॅट्रिमोनी मॅचमेकर हे आमचेच यूट्यूब चॅनल आहे आणि या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही वधूवर यांचा संक्षिप्त म्हणजे थोडक्यात माहिती देऊन प्रचार करतो आणि मामगाडी विवाह मंडळ या संस्थेचाही आम्ही या यूट्यूब मार्फत जाहिरात प्रसारण करत असतो. आजही आम्ही आपल्यासाठी काही माहिती घेऊन आलो आहोत. मी ही शाखा 2006 ला मुंबईमध्ये सुरुवात केली. सुरुवात केल्यापासून आम्ही आतापर्यंत बरीच लग्ने जुळवली आहेत. मी मध्यस्थी या मध्यस्थी हे माध्यम पुकारून लोकांची लग्न जमवतो. स्थळांची अपेक्षेनुसार त्यांना स्थळ देणे, त्याच्या पत्रिका मॅच करणे, ह्या सर्व गोष्टी यात आल्या. योग्य ती स्थळे देणे हेच आपले मेन याच्यातून उद्दिष्ट आहे. आणि बरीच स्थळे तसं आता समाज म्हटलं तर मराठा आहे, भंडारी आहे, कुणबी आहे, गाभित आहे, सोनार आहे, वैश्यवाणी, लिंगायत, ब्राह्मण, घाडी, गुरव अशी बरीचशी कोकणस्थ समाज आहे. आणि ऑनलाईन मध्ये पूर्ण महाराष्ट्रात माळी समाज, मराठा समाज, भंडारी समाज अशीही आम्ही बरीच लग्ने जमवली आहेत आणि जमवतोय आहोत. आज आपल्याला येथे मी काही माहिती देण्यास आलो आहोत, जेणेकरून आमच्या यूट्यूब मार्फत आपल्यापर्यंत तो माझा संदेश पोचावा. आम्ही जी लग्न जमवतो याच्यासाठी मुलांची नोंदणी, मुलींची नोंदणी, वधूवर यांची नोंदणी होणे फार गरजेचे असते. बरीच मंडळ आहेत आता की याला बिझनेस म्हणून हे करतात. पण मी जेव्हा हा बिझनेस व्यवसाय स्वीकारला तेव्हा मी याच्या पाठचं एक माध्यम म्हणजे आवड आणि लोकांचं चांगलं होण्यासाठी मॅच मेकिंग करून देणं हे माझं मेन उद्दिष्ट होता. त्यामुळे मी जास्त असं बऱ्याच लोकांनी आज 17-18 वर्षानंतर स्वतःच्या विवाह संस्थेला एका .com ॲप याच्यामध्ये कन्वर्ट केलेले आहेत आणि निवांत बसून आज पैसे गोळा करतात आहे. काही गरज नाही, एकदा .com आणि ॲप तयार केला की जनसंपर्कशी मिळण्याची काही गरज नसते. पण मध्यस्थी या माध्यमात आम्ही जनसंपर्कशी रिलेटेड असतो. स्थळांशी प्रत्यक्ष बोलणं, त्यांना काय हवंय काय नाही आहे ह्या गोष्टी याच्यात येतात आणि त्यांचे प्रोग्राम करणं, पत्रिका मॅच करणं, ह्या सर्व गोष्टी त्यातून येतात. आम्ही आणि त्या करतोही आहोत. गेले 2006 पासून आम्ही या क्षेत्रात त्या गोष्टी करतो आहोत. आज माझ्याकडे बरीच मुलीची नोंदणी जरा कमी आहे. तुम्ही म्हणाल जास्त आहे, असं नाहीये. आज मुली का नोंदणी करत नाही हाच मोठा प्रश्न आहे. फार मुलींची नोंदणी फार कमी झालेली आहे. मुलं व्यवस्थित आहे, उलटे वालटे तर जास्तीच आहे. मुलांची नोंदणी 25-26 वर्षालाच यायला तयार आहेत. पण मुली आज 28-29-30 वर्षाशिवाय मुली लग्नाला उभ्या राहत नाहीयेत. आता त्यांच्या वयात त्यांचे आई वडील
लग्न होऊन 2-2, 3-3 मुलं होऊन शाळेत याच्या पाठी अर्धा संसार झालेला असायचा. आणि आत्ताच्या मुलांचा संसाराला सुरुवातही नसते, नुसतं करिअरच्या मागे धावत असतात. असं नको करू. आणि पालकांनी याचा विचार करावा की येत्या मुंबईमध्ये 25 वर्षाला कुठल्या मुलाचा आलिशान फ्लॅट असेल या काय असू शकतं. तुम्ही मुंबईत आलात, नोकरी केली आणि कोणत्या वयाच्या कोणत्या वर्षी फ्लॅट घेतला या घर घेतले हे तुम्ही विचार करावा. आज मुंबईमध्ये मराठी माणसाला जागा नाहीये. आज त्याच्याकडे एवढा पैसाही नाहीये की तो मुंबईमध्ये घर घेऊ शकतो. आणि जुनी कोणाची घरं असतील तर 10 बाय जायची आज 250चा एरिया झालाय. जास्तीत जास्त 350 1 BHK चा फ्लॅट, त्याच्यावरती नाही. तुम्ही सांगा त्या 1 BHKच्या फ्लॅटमध्ये आई वडील मुलं ही राहणं जरा कठीणच आहे. लग्नानंतर मुलींना प्रायव्हसी मिळत नाही, हा मोठा प्रश्न असतो. असे सगळे काही प्रश्न आहेत आणि या प्रश्नातूनच आज आम्ही हा व्हिडिओ बनवत आहे. मुलांची लग्न लेट का होतात. तर असेच हे प्रश्न आहेत की मुली लग्नाला लेट उभ्या राहतात आहे. त्याच्यानंतर त्यांना एज गॅप नको आहे. तो डोंबिवलीलाच राहतो, तो विरारलाच राहतो, तो जॉईंट फॅमिलीमध्ये आहे, त्याचा पगारच कमी आहे, त्याचं शिक्षणच कमी आहे, पत्रिकाच मॅच होत नाहीये. बरेच कारण आहेत, बरीच कारण आहेत. या कारणांना काय करायचं. अशी चांगली मुले आपण सोडतो, अक्षरशः सोडून देतो. त्या मुलाचं कर्तृत्व खुद्दारी काही बघत नाही, त्याचं शिक्षण हे काही याच्याकडे लक्ष नाही. मुलाचा पगार किती, मुलगा राहतो कुठे, ह्याच गोष्टीकडे लक्ष असतं काही लोकांचं. आणि असावं नाही असं नाही, मुलगी असली की असावं. मुलीला जिथे देतोय, कुठे देतोय तिथं चांगलं व्हावं हा उद्दिष्ट आई वडिलांचा असतोच. मी याच्यात कुठेही नाहीये. पण आता मुंबई वाढली हो, मुंबई वाढली. इकडे तिकडे खोपोली जाऊन पोचली, इकडे पालघर डहाणू, इकडे आता मुंबईत कोण राहिलं नाहीये. तर आता आपापला विचार करा आणि स्थळं जी येतील त्यांचा विचार करा. त्यांचं कर्तृत्व बघा, मुलांचं शिक्षण बघा, नोकरी धंदा. आता फास्ट चाललंय, मेट्रोचं झाडं विंदलं गेलंय, फास्ट चाललं लाईफ आहे. नाही जगायचं असेल तर मग चांगलंच जगायचं असेल वाटत असेल तर मग अजून काही सोयी करा. पण मुंबई बाहेरच राहायचं आहे आता मराठी माणसाला. मराठी माणूस मुंबईत फ्लॅट घेऊ शकतो, पण सिंगल रूम. आता तो हे नाहीये, मराठी माणसाची कॅपॅसिटी राहिली नाही दादा. आई वडिलांनी आता विचार करावा की आपल्या मुलीला आपण मुंबईतलं स्थळ पाहिजे, मुंबईत केवढा मोठा फ्लॅट असावा, हे ते गाडी असावी. पॉसिबल नाही आहे ते गोष्टी. लोन असतात मुलांना, घर घेतात, लोन एक 10, 20, 25 वर्षे लोन फेडत असतात. ह्याला काय अर्थ आहे का. पण बाहेरचे 30 लोक बाहेरचे येतात आणि घरं घेतात. घर घेत नाही, भाड्याने राहतात. 10 वर्षांनी स्वतःचं घर घेतात कॅश टाकून. मग त्यांना ते जमतं. पण मराठी माणूस पहिला येईल, घर घेईल, कर्जाचे डोंगर घेऊन बाहेर. त्याच्यानंतर लग्न होत आहे नाही होत आहे ह्या पण गोष्टी आहेत. तर हा असा सगळा प्रश्न आहे. याच्यावरती काय सांगायचं आणि काय नाही. पण माझं असं म्हणणं आहे की मुलींनीच्या पालकांनी विचार करावा की येणारी स्थळे ही योग्यच असतात. मला जवळच पाहिजे, माझी मुलगी इथे कामावर नाही, इथे जवळच राहते, इथेच जाईल, तर ते योग्य ते शोधता वय जाईल. तर हा विषय कसा संपणारा नाहीये, पण बोलायला भरपूर काय आहे.
बऱ्याच लोकांनी व्हिडिओ याच्यावर बनवला आहे. पण विवाह मंडळाचं सांगतो तुम्हाला, बऱ्याच लोकांनी ऑनलाईन म्हणजे आमचा ॲप आहे, हे आहे, ॲप आहे बऱ्याच मी बघतोय ॲप आहे, आम्ही ॲपवर त्या नोंदणी केली आहे. ॲपवरती कॉन्टॅक्ट नंबरच मिळत नाही. मग ॲप कसले? ॲपवर जर कॉन्टॅक्ट नंबर मिळत नाही तर ॲप नाही. जिथे नोंदणी करता, पैसे भरता, तिथे तुम्हाला 150-200 नंबर फ्री मिळतात. ते मागावं लागत नाही. ते ऑटोमॅटिकली 150-200 नंबर संपले की तुम्हाला पैसे मागणार, रिन्युअल करा, असं असतं. ॲप व्हॅलिडिटी संपली आहे असं असतं. पण आजकाल बरेच लोक फोन करतात, फोटो दाखवतात आणि ह्या मुली आहेत, तुमच्यामध्ये इंटरेस्टेड आहेत, 3,000-3,000 जीपे करा, 3,000-3,500 रुपये घेतात आणि नंतर फोन उचलायचे बंद करतात. आम्ही फॉर्म भरायचे चार्जेस घेतो, आम्ही काय फुकट काम करू शकत नाही. काहीतरी खर्च पाणी आहे तो फॉर्म भरायचे घेतो, मानधनी लग्न जमवल्यानंतर घेतो. पण आम्ही जागा दाखवतो, स्थायिक जागा आहे आमच्या. तुम्ही कुठल्या कुठे ऑनलाईन मध्ये न पडताळणी करता तर तुम्ही नोंदणी करता तर फसणारच आहोत. त्यामुळे आम्ही काय सांगतोय ह्याच्याकडे लक्ष द्या. बरीच मुले मराठा समाजातील आहे, माझ्याकडे बरीच मुलं आहेत. मुंबईपासून आपली कणकवलीमध्ये शाखा आहे, रत्नागिरीमध्ये प्रयत्न चालू आहे, डोंबिवली कल्याणमध्ये चालू करायचा प्रयत्न आहे. आपली मेन तर ब्रँच बोरलीमध्ये आहे, एक शाखा कणकवलीमध्ये आहे, रत्नागिरी, रोहा, सावंतवाडी अशा ठिकाणी प्रयत्न चालू आहे. पुण्यामध्येही प्रयत्न चालू आहे. लवकरच आपल्या त्याही शाखा चालू होतील आणि बरीच स्थळांची तुम्हाला माहिती मिळेल. तर आता मराठा समाजातली मुले, खूप चांगली चांगली मुले माझ्याकडे आहेत, पण मुलींची संख्या कमी आहे. मुली येतात तर त्यांच्या अपेक्षेमध्ये त्या मुलांबरोबर मॅच करता येत नाही. मी पत्रिकाही छान बघतो, उत्तम बघतो, पत्रिका गुणमिलन करून देतो, फ्री करून देतो. पत्रिकाही सांगतो, तुम्हाला पाहिजे असेल तर ते तुम्ही तशी पत्रिकाही मला बघायला सांगू शकता, तुम्हाला तेही बघून देऊ शकतो. आज मी जवळजवळ 450 लग्न जमवली आहेत 17-18 वर्षात. या लॉकडाऊन मध्ये बरेच लग्न जमवली, लोकांनी पैसेही दिले नाही. जाऊ दे, ठीक आहे, माझं काही गेलं नाही. आपण तर जुळवायचं काम केलं, लग्न जुळली, तो बघेल काय करायचंय काय नाही. दे आपल्याला बरंच दिलेलं आहे, देवाच्या कृपेने आपल्याला देतोय आणि लोकांचं चांगलंच करून घेतोय आपल्या हातून. मी जुळवलेल्या बऱ्याच मुली आज बाहेरगावी आहेत, चांगलं एज्युकेशन घेतल्यामुळे चांगल्या ठिकाणी जॉबला आहेत, अमेरिका वगैरे, गल्फ कंट्री, US ला वगैरे असं. तर आता माझ्याकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यातील मुलींसाठी खास अपॉर्च्युनिटी पण चालू आहे. पण ती कशी स्थायिक मुलींसाठी. लोकांचा गैरसमज होतोय की मुलींची नाव नोंदणी निःशुल्क, तसं नाही. ती स्थायिक मुली, तिथे राहणाऱ्या, तिथे जॉब करणाऱ्या, तिथलंच असल्या मुलींसाठी आपण तिथे. पण गाव आहे, गावातून मुंबई पुण्याला जॉब करते तर त्यांना ती सवलत नाही आहे. त्याच्यामुळे स्थायिक मुलींसाठी माझ्याकडे नाव नोंदणी निःशुल्क आहे. ऑनलाईनही करू शकता, माझ्या व्हॉट्सअपला तुम्ही संपर्क साधून ही तुम्ही करू शकता. या कणकवली शाखामध्येही तुम्ही जाऊन करू शकता. रत्नागिरी जिल्ह्यातून आहे, करू शकता. मुलींनी तुम्ही जास्तीत जास्त नाव नोंदणी करून बघा एकदा आमच्याकडे. मुलीच्या पालकांनो, आमच्यावर एकदा विश्वास ठेवून एकदा भेट द्या, या एकदा आमच्याशी संपर्क साधा. आम्ही तुम्हाला भरपूर स्थळे देणार आहोत. पण तुम्ही विचार करा आणि आमच्याकडे नाव नोंदणी करून घ्या. मग बघा आम्ही तुम्हाला किती स्थळं देतो, कशी देतो. चांगली योग्य ती स्थळे तुमच्या वाटेला वाट पाहत आहे. व्हिडिओ सांगायला भरपूर काही आहे, लोक बघत नाही. हा पण मोठा इश्यू आहे.
आज मी एवढं बडबडलोय, लोक ते 15 मिनिटं बोलतोय, लोक बघताना व्हिडिओ 2 मिनिटं 3 मिनिटाची असेल. मी याच्यातून बरीच स्थळं पण तुम्हाला दिली, तुम्हाला लक्षात येत नसेल तर सांगतो. मराठा समाजातली भरपूर मुलं आहेत, भंडारी समाजातील पण आहे, कणकोलीमध्ये पण भरपूर मुली पण नोंदणी आहेत, बऱ्यापैकी चांगल्या चांगल्या जॉबला आहेत. ते सगळं माझ्याकडे गाभी समाजाची मुलं आहेत, तेली समाजाची मुलं आहेत. घटस्फोटित आपल्या सिंधुदुर्गातील घटस्फोटित मुला मुलींसाठीही आपल्याकडे चांगली ऑफर्स आहेत. घटस्फोट झाला असेल तर पुनर्विवाहासाठी जर प्रयत्न करत असाल तर आमच्याशी एकदा संपर्क साधा. आम्ही तुम्हाला योग्य ती स्थळे तुम्हाला नक्की देऊ. आता सांगायचं तर आम्हाला काही शाखा चालू करायच्या आहेत, तर मी तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी पण देतो. कोणाला सावंतवाडीमध्ये चालू करायचे असेल तर आमच्याशी संपर्क साधून आमच्या नावाखाली बॅनरखाली तुम्ही तिथे चालू शकता. रत्नागिरी, खेड, रोहा, कुठेही जिथे चालू करायचे तिथे. पुण्यामध्ये पण आम्ही अपॉर्च्युनिटी देतो. तर हे व्हिडिओ ऐकत असाल आणि जर विवाह मंडळ चालू करायचं असेल तर आमच्याशी एकदा संपर्क साधावा. सिनियर सिटीजन खाली असतात, त्यांना इंटरेस्ट असेल तर आमच्याशी संपर्क साधा. आपल्याकडे जागा असेल तर योग्य ते मार्गदर्शन करून आपण चांगलं विवाह मंडळ स्थापन करू शकतो तिथे आणि योग्य रीतीने चालू शकतो. तर ही एक आमची ऑफर आहे. दुसरी ऑफर मुलींसाठी, स्थायिक मुलींसाठी, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थायिक मुलींसाठी नाव नोंदणी निःशुल्क आहे. आता अजून सांगायचं तर काय, मी पत्रिका बघतो. पत्रिका मॅच मेकिंग कोणाला करायची असेल तर माझ्याकडे करू शकता. आणि अपेक्षा सध्या ठेवा बाजूला, प्रत्यक्ष मुला मुलींना भेटवा, त्यांना बोलू दे, मग त्यांना कळेल की आपल्यासाठी योग्य आहे की नाही मुलगा आहे ते. आणि मग नंतर त्या मुली, जेव्हा एखाद्या मुलीला लग्न करून दिलं आणि अंधेरी या दादर ठिकाणी जर बाबा छोट्याशा रूममध्ये राहत असाल, जेव्हा ते तिकडनं घराच्या बाहेर पडायचा विचार करतात तेव्हा विरार, डोंबिवली, ठाणा, इथे भाईंदर मिरारोडच्या पुढे धावतात. कोणी असं नाही की बाबा मी दादरमध्येच फ्लॅट घेतलाय, असं पॉसिबल नाही आहे. त्याच्यामुळे तो विचार करा नक्कीच की कुठं राहताय ह्याचं जे इम्पॉर्टंट नाही आहे, तुम्हाला लाईफ पार्टनर कसा मिळतोय हे इम्पॉर्टंट आहे. माणूस भरपूर तुम्हाला मी सांगू शकतो लोकांचे अनुभव आणि लोकांचं काय आहे. आज माझ्याकडे देवगड जिल्ह्यातून या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बरीच मुले आहेत. आज 45-50 वयापर्यंत जाऊन पोहोचली आहेत. चांगले इन्कम आहे, पण लग्न कोण करत नाहीये. त्यामुळे तिथे असलेले एज असलेल्या मुलींनी या व्हिडिओ ऐकत असाल, जो कोण ऐकतोय त्यांनी शेअर करावं. माझ्याकडे मुलींची नाव नोंदणी निःशुल्क आहे, मुलं भरपूर आहेत, त्यांची लग्न आपण जुळणार. माझ्याकडे अजून एक ऑफर आहे. तर माझ्याबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असंच कमिशनवर पण काम करू शकता तुम्ही. मी तुम्हाला कमिशनवरही चांगलं मोबदला देऊ शकतो कमिशन मार्फत. तर त्यांनीही माझ्याशी संपर्क साधावा. आता जास्त काही न बोलता, हे स्थळं तर आपल्याला मराठा समाज भरपूर आहेत, मुली येतात आहे आणि मुलींनी जास्तीत जास्त नाव नोंदणी माझ्याकडे करावी ही माझी इच्छा आहे. आज मी जास्त बोललो असं मला वाटतंय, कारण व्हिडिओ मोठी झाली आहे. आता ही व्हिडिओ कोण बघणार आहे त्याचं आम्ही विचार करतोय, पण आज बघूया थोडी मोठी व्हिडिओ टाकून आपल्याला काय त्याच्यातला आपल्यासाठी काय मिळतं आहे हे बघू. मुंबईमध्ये माझं व्यवस्थित लोकांसाठी सर्व्हिस देण्याचं हे आहे. तर मुंबईमधल्या लोकांना काही माझं फी भरूनच नोंदणी करायला लागते आणि त्याच्यानंतर मुलींची संख्या कमी असल्यामुळे आधी मुंबईतल्याही मुलींना तेच सांगतोय, पालकांना सांगतोय की नाव नोंदणी माझ्याकडे कसं नाही आहे मुंबईसाठी, पण
नाममात्र फी आहे स्टार्टिंगची, ती भरावी आणि आमच्याकडे जास्तीत जास्त मुली नोंदणी होतील तर बऱ्यापैकी मुलांची लग्न जमून जातील याची खात्री मी देतो आणि मुलींनाही चांगले ते स्थळ देण्याचा प्रयत्न करतो. तर आता जास्त काही न बोलता हा व्हिडिओ इथेच थांबवावा असं मलाही वाटायला लागलं आहे, कारण बोलायला भरपूर काही असतं पण विषय इम्पॉर्टंट असतो. आता जास्त काही न बोलता आपल्या सगळ्यांचं हे म्हणतो, पण हा व्हिडिओ जो प्रथम पाहत असाल तर मला सबस्क्राईब करून जरूर घ्या, येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील, नोटिफिकेशन पहिली येईल. आता मी इथेच थांबवतो आणि पुढच्या व्हिडिओत येतो तुम्हाला चांगली चांगली स्थळे घेऊन. तोवर आभारी, धन्यवाद.